झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळ्यात प्रेरणादायी महिलांचा राज्यस्तरीय गुणगौरव. साप्ताहिक अभिनव खानदेशच्या उपक्रमाचे साऱ्यांनीच केले कौतुक. पुरस्कार सोहळ्याने आयुक्त अमिता दगडे पाटलांसह सारेच भारावले. विविध क्षेत्रात झपाटून काम करीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक 9 महिलांचा प्रेरणादायी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. साप्ताहिक अभिनव खानदेशच्या उपसंपादिका नलिनी सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ संपादक प्रभाकर सूर्यवंशी हे गेल्या 4 वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे साऱ्यांनीच भरभरून कौतुक केले. धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक भवनात झालेल्या या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी हे होते. तर निवृत्त न्यायाधीश जे.टी. देसले, निवृत्त न्यायाधीश विलासराव घोडसर, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील, निसर्ग मित्र समितीचे प्रेमकुमार अहिरे, डीझेड ठाकूर, उद्योजक विनोद बाफना यांची प्रमुख उपस्थिती होती. छोटेखानी पण दिमागदार या सोहळ्यात मुंबईतील वसईच्या डॉक्टर पल्लवी परुळेकर बनसोडे, पालघरच्या डॉक्टर शुभम राजेश पाटील, धुळे महापालिकेच्या उपायुक्त संगीता नांदुरकर, पुण्याच्या वर्षा सुरासे, नागपूरच्या जया मोरे, धुळ्याच्या प्राध्यापिका राजश्री चव्हाण, मोनिका शिंपी, श्रीरामपूरच्या मनीषा गायकवाड आणि पिंपळगावच्या अंजनाबाई वाघ या महिलांना प्रेरणादायी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील म्हणाल्या, तिचं सामान्यत्व तिच्या अगदी जन्मापासूनच ठरलेला असतं आणि तिचा तो संघर्ष पण तिच्या जन्मापासूनच ठरलेला असतो. तिथून इथपर्यंत येऊन स्वतःला सिद्ध करून म्हटलं तर काय म्हणू त्याला, तिला स्वतःला प्रूव्ह करणं जास्त आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट ते 50% पॉप्युलेशनला की दे आर जिनियस, पण हे 50% पॉप्युलेशन असं आहे की दॅट दे हॅव टू प्रूव्ह एव्हरीथिंग. या सोहळ्याला ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक रमेश बोरसे, मुख्य कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, निवृत्त नायब तहसीलदार सोमनाथ बागुल, निवृत्त विमा अधिकारी दिलीप वाघ, नाशिकच्या कवयित्री सविता दरेकर यांचीही उपस्थिती होती. आपल्या मनोगतात उपायुक्त संगीता नांदुरकर म्हणाल्या, सापडत नाही तसे प्रकार आम्हाला सापडले आणि माझी आता कदाचित आमची 3 वर्षात बदली होत असते. बदल्यांची वेळ आलेली असताना का असेल, पण खानदेशातला कुठला तरी प्रेरणादायी महिला म्हणून पुरस्कार आपल्याला ह्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून मिळाला हे मी माझं भाग्य समजते आणि सगळ्यांना आभार व्यक्त करते माझ्या स्वतःबद्दल. पुरस्कारार्थींच्या वतीने प्राध्यापिका राजश्री चव्हाण यांनी सांगितले, म्हणजे इतकं सामर्थ्य स्त्रीमध्ये असलं की जी निसर्गाशी पण लढू शकते, तर तिला मारणं आणि संपवणं हे कोणाच्या सल्लात नसतं. ही दैवी देण आहे की ह्या सगळ्या माता भगिनी म्हणून आम्ही इथे आहोत, की बाबा तीही आम्हाला व्यक्तीच आहे की आम्ही स्त्री म्हणून जन्माला आलोय. स्त्री म्हणून जन्माला आलं हे दुर्भाग्य नसतं, ते अत्यंत सौभाग्याचं कारण आहे आणि आमच्या ह्या सौभाग्याने सन्मान सरांनी केला. मनपूर्वक आभारी आहे सर. आणि या ठिकाणी ज्या उपस्थित आहे आमच्या आदरणीय आमच्या धुळे शहराच्या आयुक्त मॅडम अमिता दगडे पाटील मॅडम, त्या मॅडमांचं म्हणजे आमच्या धुळ्याचं सौभाग्य आहे की धुळ्याच्या प्रत्येक घराचं नेतृत्व ही धुळ्यातली गृहिणी नाही, धुळ्यातली स्त्रीच करते आहे आणि या धुळे शहराचंही नेतृत्व एक स्त्रीच करते आहे. धन्यवाद. या सोहळ्याचे सूत्रसंचालन मुंबईहून आलेल्या कल्पना देशमुख यांनी केले, तर अभिनव खानदेशच्या उपसंपादिका कविता सूर्यवंशी, सहसंपादिका दीपाली गायकवाड, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट भावना ठाकूर तसेच योगेश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेची धुरा सांभाळली. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.